ठरलं. तर माक या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अर्जुन चैतन्यला म्हणतो, बोर्न एज या सर्टिफिकेटमध्येच काहीतरी फेरफार करण्यात आला आहे. त्यामुळे तू आता कोर्टाचा परमिशन काढ आणि पुन्हा एकदा ते रिपोर्ट तयार करून घे, म्हणजे आपल्याला सत्य कळेल आणि त्यामुळेच आपण ते सत्य कोर्टासमोर आणू शकतो. पण एक मिनिट एवढंच उपयोगी नाहीये, कारण डोकेटशे हेच म्हणतील की हे सर्टिफिकेट वैलिड नाही. त्यासाठी आपल्याला अजून काहीतरी दुसरा पुरावा शोधावा लागेलच. तर त्यावेळी सायली शांत असते. अर्जुन सायलीला म्हणतो, बायको तू का शांत आहेस, काय झालंय? तर त्यावेळी सायली अर्जुनला म्हणते, जर हे वडगाव खरं आहे, त्या वडगावची जत्रा खरी आहे, लागलेली आग जर खरी आहे, तर मग त्या वडगावमध्येच आपल्याला काहीतरी सापडू शकतं. म्हणजे जर आपण वडगावचा विचार केला आणि तुम्ही जर वडगावला गेलात तर कदाचित सोनलबद्दल काहीतरी माहिती नक्कीच सापडू शकते. तर अर्जुनच्या ही गोष्ट लक्षात येताच अर्जुन म्हणतो, एकदम बरोबर आहे. समजा वडगावमध्ये गेल्यावर सोनलच बर्थ सर्टिफिकेट मिळालं तर ते आणि हे सर्टिफिकेट दोन्हीही आपल्याला कोर्टात सादर करता येतील आणि त्यामुळे तुला बेल नक्कीच मिळेल. तर चैतन्य प्रश्न उपस्थित करत अर्जुनला म्हणतो, समजा तिचेच 18 वर्षापेक्षा कमी दाखवलं तर अर्जुन म्हणतो, मग आपल्यासाठी खूप मोठा धोका आहे. तर चैतन्य असं बोलताच सायली अर्जुनला म्हणते, पण अगोदरच आपण नकार घंटा का वाजवायची, आपण प्रयत्न तर करूया. अर्जुन म्हणतो, अगदी खरं आहे चैतन्य, चल आपण कामाला लागूया. तसं म्हणत अर्जुन आणि चैतन्य त्यांच्या कामाला सुरुवात करतात. तर दुसरीकडे इथे मात्र गौरीला खूप ताप आलेला असतो. सर्वांनाच गौरीची काळजी वाटत असते. गौरी फक्त सायली ताई असंच बोलत असते. अश्विन गौरीला चेक करतो. तीच टेम्परेचर पाहतो तर तिला भरपूर ताप असतो. इथे कल्पनाताई तिच्या उशाशी बसून तिची काळजी घेत असतात. गौरी फक्त सायली ताई एवढंच बोलत असते. ती बेशुद्ध पडलेली असते. तर त्यावेळी अश्विन कल्पनाताईंना म्हणतो की आता मी हिला इंजेक्शन देतोय, पण तरी सुद्धा हिला बरं नाही वाटलं तर आपल्याला तिला हॉस्पिटलला ॲडमिट करावं लागेल. मी अगोदरच हॉस्पिटलला कळवून ठेवतो असं म्हणत अश्विन हॉस्पिटलमध्ये फोन करतो. तर दुसरीकडे पाहायला मिळतं अर्जुन आणि चैतन्य आपल्या कामाला सुरुवात करतात. आता वडगावला जायचं तर वडगावच्या जत्रेत लागलेली आग आणि त्याच्या संदर्भात डिटेल्स हे सगळं काही अर्जुन आणि चैतन्य मोबाईलवर पाहत असतात. आता तो व्हिडिओ पाहिल्यानंतर अर्जुन चैतन्याला म्हणतो, हा व्हिडिओ इन्स्पेक्टर सावंत यांना पाठव आणि त्यानंतर अजून वडगावबद्दल काही माहिती सापडत आहे का त्याचा शोध घे. आणि हो, एक सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वडगावच्या जत्रेत लागलेली आग आणि त्यानंतर बेपत्ता झालेली काही लोक यांच्याबद्दलच्या ज्या मिसिंग कंप्लेंट आहेत का, प्राची नावाची मुलगी हरवली होती का, या सगळ्या गोष्टींचा शोध घे. जर तो इन्स्पेक्टर खोटा होता परंतु वडगावची जत्रा खरी होती, म्हणजेच इन्स्पेक्टर म्हणून आलेली व्यक्ती त्याची वडगावच्या पोलीस स्टेशनमध्ये नक्कीच काहीतरी ओळख असणार. या सगळ्याचा शोध घ्यावा लागेल. तर चैतन्य म्हणतो, अर्जुन हे किती भयंकर आहे. अर्जुन म्हणतो, हो, परंतु आपल्याला आता या सगळ्याच्या मुळापर्यंत जावंच लागेल. मी एक काम करतो, मी आता घरी जातो, घरच्यांना थोडा वेळ भेटतो आणि त्यानंतर मी स्वतः वडगावला जातोय. तर चैतन्य अर्जुनला म्हणतो, अर्जुन तू जाणार आहेस का वडगावला? अर्जुन म्हणतो, हो, आता मला कोणतीही रिस्क घ्यायची नाही. जे काही करायचंय ते मी स्वतःहूनच करणार आहे. तर इकडे चैतन्य अर्जुनला म्हणतो, अर्जुन पण जे काही करशील ते अगदी व्यवस्थित कर, सावकाश कर. तर अर्जुन म्हणतो, हो, तू काळजी करू नकोस. चैतन्य म्हणतो, तू इथली काळजी करू नकोस, मी इथला हँडल करेन. मी इन्स्पेक्टर सावंत यांच्याशी बोलतो आणि पुढच्या सगळ्या गोष्टींचा शोध घ्यायला सुरुवात करतो. अर्जुन म्हणतो, बरं ठीक आहे, चल मी तुला कोर्टात सोडतो असं म्हणत अर्जुन आणि चैतन्य तिथून निघालेले असतात.
तर दुसरीकडे जेलमध्ये आपल्याला पाहायला मिळतं सायली थोडा वेळ आराम करत असते आणि त्याच संधीचा फायदा घेत प्रियाने कॉन्स्टेबल सीमा यांचा फोन घेत आता श्वेताला फोन केलेला असतो. श्वेता फोन उचलताच प्रिया म्हणते, हॅलो मी प्रिया बोलते. श्वेता म्हणते, हो तुला मदत करणाऱ्या कॉन्स्टेबलचा नंबर मी सेव्ह केलाय, बोल काय झालंय. तर आता प्रिया श्वेताला म्हणते, श्वेता आता सायलीला बेल मिळाली नाही म्हणजे अर्जुन नक्कीच पेटून उठला असेल, त्यामुळे आता त्याच्या बारीक सगळ्या हालचालींवर तुला लक्ष ठेवावं लागेल. अर्जुन काय करतोय, कोणता आता निर्णय घेतोय, कोणतं पाऊल उचलतोय या सगळ्याकडे तुझा लक्ष असायला हवा. आता आपल्याला सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित हँडल कराव्या लागतील, त्यामुळे तुला लक्ष ठेवावाच लागेल. श्वेता म्हणते, हो माझा लक्ष आहे. परंतु प्रिया इथे मात्र वेगळाच प्रॉब्लेम होऊन बसला आहे. प्रिया म्हणते, कसला प्रॉब्लेम. तर आता श्वेता प्रियाला म्हणते, अगदी छोटी गौरी आहे ना आश्रमातील, तिला ताप आला आहे आणि अख्खं घर आता तिच्या अवतीभवतीच फिरतंय. आता मात्र प्रिया चिडते आणि म्हणू लागते, खड्ड्यात गेली ती मुलगी. परंतु प्रियाचा हा चढलेला आवाज सायलीच्या कानी पडतो. सायलीला जाग येते. सायलीच्या लक्षात येत की इथे कोणीतरी काहीतरी बोलते आणि म्हणूनच सायली उठून पाहते तर इथे कॉन्स्टेबल सीमा आताच प्रियाच्या सेल जवळ असतात. रिया इथे श्वेताशी फोनवर बोलत असते, परंतु तिने फोनवर पदर घेतल्यामुळे सायलीच्या काही लक्षात येत नाही. तरी सुद्धा सायली विचार करते आणि म्हणू लागते, या सीमाताई प्रियाच्या सेलच्या ठिकाणी काय करतायत आणि ही प्रिया अशी पुढे कोपऱ्यात जाऊन काय करते. सायली विचार करू लागते. प्रियाच्या अशा हालचालीमुळे सायलीला संशय येत असतो. तर दुसरीकडे सुभेदारांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं अश्विन पुन्हा एकदा गौरीला चेक करतो. कल्पनाताई गौरीच्या डोक्यावर मिठाच्या पाण्याच्या घड्याही घालत असतात. अश्विन गौरीच टेम्परेचर चेक करतो. प्रतापराव विचारतात, अश्विन ताप थोडा तरी उतरलाय का रे. अश्विन म्हणतो, नाही ना, खरं तर इंजेक्शन दिल्यानंतर टेम्परेचर कमी व्हायला हवं होतं, परंतु तिचा ताप कमीच होत नाहीये. सर्वांनाच गौरीची काळजी वाटत असते. तर प्रतिमाहत्या म्हणू लागतात, पण हिला ॲडमिट नको नारे करूया. तर त्यावेळी श्वेता नाटक करत म्हणते, हो मलाही असंच वाटते. गौरी इतकी लहान आहे की या लहान वयात तिला ॲडमिट नको करूयात. तर अश्विन म्हणतो, हो मी सुद्धा तिचा ताप कमी होण्याचीच वाट पाहतोय. आणि त्याच वेळी अर्जुन आलेला असतो. अर्जुन पाहतो तर सर्वच जण काळजीत असतात. अर्जुन म्हणतो, तुम्ही सर्वजण इथे काय करताय. तर यावेळी कुसुमताई अर्जुनला म्हणतात, बघा ना अर्जुन सर, गौरीला ताप आलाय आणि गौरी तापाने फनफनते, फक्त सायलीच नाव घेती. आता मात्र अर्जुनलाही गौरीची काळजी वाटत असते. अर्जुन अश्विनला विचारतो, अश्विन काय झाले नक्की गौरीला. अश्विन म्हणतो, तिला ताप आहे, मी ट्रीटमेंट सुरू केली आहे, परंतु काहीच फरक पडत नाहीये. तर अर्जुन म्हणतो, अश्विन आपण हिला हॉस्पिटलला ॲडमिट करूया का. तर अश्विन म्हणतो, मी प्रोसेस तर सुरू केली आहे, पण हिच्याकडे पाहता मला असं वाटतंय की हीच खरं औषध काहीतरी वेगळंच आहे. अर्जुन विचारतो, म्हणजे. तर अश्विन म्हणतो, बघ ना, अरे ती सायली वहिनीची केवढी आठवण काढते. तिच्या ओटावर फक्त सायली ताई हेच नाव आहे आणि म्हणूनच मला तरी असं वाटते की सायली वहिनी आल्याशिवाय तिला बरं नाही वाटणार. कल्पना ताई म्हणतात, सायली घरी नाही म्हणून या निरागस लहान मुलीला ताप आला आहे आणि सायलीवरच आरोप आहे की ती लहान मुलांची तस्करी करते. कल्पना ताईंना खूप वाईट वाटतं. कल्पनाताई म्हणतात, जगात न्याय नाही, हेच खरं आहे. तर प्रतिमा आत्या म्हणतात, सायलीला ज्या इन्स्पेक्टरने अटक केली ना त्याने हे दृश्य बघायला हवं होतं, म्हणजे त्याला कळालं असतं की आमची सायली म्हणजे काय आहे आणि ती लहान मुलांना किती जीव लावते, किती मायेने वाढवते. अर्जुन म्हणतो, मी आलोच असं म्हणत आता अर्जुन इन्स्पेक्टर सावंत यांना फोन करतो आणि म्हणतो, इन्स्पेक्टर सावंत, तुमची थोडी हेल्प हवी होती. तुम्हाला आठवते का, म्हणजे
तुमच्या कॉन्स्टेबलांना ज्यावेळी एक रस्त्यावर मुलगी सापडली होती आणि त्यांनी पोलीस स्टेशनला आणलं होत, तर इन्स्पेक्टर सावंत म्हणतात, हो आठवलं. त्यानंतर सायली, मॅम तिला आश्रमात घेऊन गेल्या होत्या, आठवते ना मला, पण काय झाले नक्की? तर त्यावेळी अर्जुन म्हणतो, तीच गौरी, तिला आता ताप येतोय, ती सतत सायलीची आठवण काढते आणि म्हणूनच तिला सायलीला भेटवायचं होतं. त्यासाठी परवानगी मिळेल का? तर आता इन्स्पेक्टर सावंत म्हणतात की मिळेल ना, परंतु स्पेशल रूममध्ये नाही मिळणार, ज्या ठिकाणी पोलीस आहेत, सीसीटीव्ही कॅमेरे आहेत, अशा ठिकाणी मिळेल. कारण सायली मॅमवर पॉक्सो लागला आहे. अर्जुन म्हणतो, काहीच हरकत नाही, तशा जागेवर जरी परवानगी मिळाली तरी सुद्धा चालेल. तर इन्स्पेक्टर सावंत म्हणतात, मग तुम्ही त्या मुलीला घेऊन या, तोपर्यंत मी जेलर आणि इन्स्पेक्टर निकम यांच्याशी बोलतो. आता इन्स्पेक्टर सावंत यांनी परवानगी घेतलेली असते, तर सायलीला कॉमन रूममध्ये आणलं जातं. सायली आता आशाताईंना विचारते, कोण आलं असेल मला भेटायला? तर त्याच वेळी अर्जुन गौरीला घेऊन आलेला असतो. गौरी मोठ्यानेच आवाज देत म्हणते, सायली ताई. आता गौरीला पाहून सायली खूप खुश होते. गौरी धावत पळत येते, सायलीला मिठी मारते. सायली तिला जवळ घेते, मायेने तिच्या डोक्यावरून हात फिरवते, तिच्या गालावर खूप साया पप्पी देत तिला विचारते, गौरी बाळा, तू कशी आहेस? तू बरी तर आहेस ना? तर गौरी म्हणते, हो सायली ताई, मी बरी आहे. पण तू इथे काय करतेस? तू घरी काय येत नाहीस माझ्यासोबत? चल आता आपण घरी जाऊयात. तर सायली गौरीला समजावत म्हणते, गौरी बाळा, माझं एक महत्वाचं काम आहे ना, ते झाल्यानंतर मी येईन्स ना? तर गौरी म्हणते, नाही आत्ता, आताच्या आता तू माझ्यासोबत यायचं आहे. तर सायली म्हणते, नाही गौरी बाळा, तसं मला येताच येणार नाही. खरं तर तुझ्यासोबत यायला मला नक्कीच आवडलं असतं, पण काय करणार, काम सुद्धा महत्वाचं आहे ना. ते काम झाल्यावर मी नक्कीच येईन. पण तू मधुभाऊ आणि कुसुमताईंना त्रास तर देत नाहीयस ना? तर गौरी म्हणते, नाही सायली ताई. सायली पाहते तर गौरीला खूप ताप असतो. सायली म्हणते, कुसुमताई, गौरीला तर ताप आहे, तीच अंग गरम आहे. तर कुसुमताई म्हणतात, हो तिने तुझी आठवण काढून ताप घेतला आहे. गौरी म्हणते, सायली ताई, मला तुझी खूप आठवण येते. तू माझ्यासोबत नाही आहेस ना, म्हणून मला ताप आला आहे. सायली म्हणते, गौरी बाळा, असं करून कसं चालेल सांग बरं? अगं स्वतःची काळजी घ्यायची, स्वतःला काही होऊ द्यायचं नाही. आणि तू जर आजारी पडलीस तर मी आल्यानंतर कोणासोबत खेळायचंय, त्यामुळे स्वतःची काळजी घ्यायची. बाळा, स्वतःकडे असा दुर्लक्ष करू नकोस, घेशील ना तू काळजी. असं म्हणत सायली गौरीची काळजी करत असते. तर दुसऱ्या कैदी सायलीकडे पाहतात आणि म्हणतात, सायलीला मुलगी, मला तर माहितीच नव्हतं. त्यांच्या सेलच्या ज्या मॅडम असतात त्या म्हणतात, नाही सायलीला मुलगी नाहीये. खरं तर सायली पहिल्यांदाच प्रेग्नेंट आहे, परंतु या दोघी अशा आहेत अगदी मायलेकीसारख्या. तर त्यावेळी आता सायली अर्जुनला म्हणते की बरं झालं तुम्ही गौरीला इथे घेऊन आलात. कुसुमताई, गौरी खूपच कोमेजून गेली आहे. तर कुसुमताई म्हणतात, हो लेकूर फक्त तुझी आठवण काढते, सतत तुझ्या नावाचा जप करते आणि पूर्ण कोमेजून गेली आहे. फक्त सायली ताई, सायली ताई हेच नाव तिच्या ओठावर असतं आणि या सगळ्यातच तिला ताप आला आहे. तर अर्जुन सायलीला म्हणतो, एवढीशी लहान मुलगी, काही दिवसांपूर्वीचीच तुमची भेट, आणि तरी सुद्धा ही लहान मुलगी तुझी आठवण काढून रडतीय, ताप घेतीय आणि तुझ्यावर आरोप काय आहे? लहान मुलांची तस्करी करतीयस, हे सगळं किती भयंकर आहे ना. तर गौरी सायलीला म्हणते, सायली ताई, मला एक गोष्ट सांग ना. परंतु आशाताई सायलीला म्हणतात, भेटायची वेळ संपली आहे. सायली गौरीला समजावते आणि म्हणू लागते, गौरी बाळा, मी तुला आता गोष्ट नाही सांगू शकत, पण घरी आल्यानंतर मी तुला छान छान गोष्टी नक्कीच सांगेन. बाळा, तू आता घरी जा, आराम कर आणि हो, बरं व्हायचं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मधुभाऊ
आणि कुसुमताईंच ऐकायचं तू. जर त्यांच ऐकले नाहीस ना तर सगळ्यांना असंच वाटेल की सायली ताईने तुला काहीच शिकवलं नाहीये आणि मग तुला आवडेल का मला कोणी असं बोललेलं तर. गौरी प्रश्न करत सायलीला म्हणते, मी जर शहाणे मुलगी झाली तर तू लवकर येशील का घरी. तर सायली गौरीला म्हणते, हो नक्की येईन आणि लवकर येईन. तर त्यानंतर आता सायली गौरीला म्हणते, ज्या गौरी कुसुमताईंकडे जाते. तर अर्जुन सायलीला म्हणतो, मी येतो, आता मला निघावं लागेल. आता मी या दोघींना खरी घरी सोडतो आणि त्यानंतर वडगावला सोनलच्या गावी जातो. सायली अर्जुनला म्हणते, मला खात्री आहे सर्व पुरावे घेऊन तुम्ही नक्कीच याल. अर्जुन म्हणतो, रात्री यायला उशीर होईल, त्यामुळे आपण कोर्टातच भेटू. सायली म्हणते, काही हरकत नाही, पण जे करताय ते अगदी सावकाश करा. आता अर्जुन तिथून निघत असतो त्याचवेळी अर्जुनचं लक्ष तिथे असणाऱ्या सीसीटीव्ही कॅमेराकडे जातो. अर्जुन म्हणतो, या कॅमेऱ्यातील सीसीटीव्ही फुटेज घ्यावं लागेल. आता सायलीच लहान मुलांवर किती प्रेम आहे, ती लहान मुलांना किती जीव लावते, हे यातूनच दिसून येईल असं म्हणत आता अर्जुनने ते सीसीटीव्ही फुटेज घ्यायचं ठरवलेलं असतं. सायरीला मात्र गौरीची खूप काळजी वाटत असते. तर दुसरीकडे सुभेदारांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं, अर्जुन गौरीला घरी घेऊन येतो. आता श्वेता गौरीला झोपी घालत असते, तर इकडे अर्जुनची जायची घाई सुरू असते. अर्जुन म्हणतो, मम्मा मी येतो आता. हा आवाज श्वेताने ऐकलेला असतो. अर्जुन कुठे जातोय त्याच्यावर लक्ष ठेवण्यासाठी श्वेता तिथून येत असते. तर इथे कल्पनाताई अर्जुनला म्हणतात, अर्जुन अरे तू ऑफिसलाच निघालायस ना, मग थांब मी तुला डबा देते. तर अर्जुन म्हणतो, मम्मा नाही, नको, मी आज ऑफिसला जात नाहीये, तर मी जरा पनवेलच्या बाहेर जात आहे. आता मात्र घरातील सर्वांनाच धक्का बसतो. तर अश्विन अर्जुनला विचारतो, अरे दादा पनवेलच्या बाहेर म्हणजे एक्झॅक्टली नक्की तू कुठे जातोयस. तर अर्जुन म्हणतो, आता सांगायची वेळ नाहीये, मी नंतर सांगेनच. तर प्रतिमा आत्या अर्जुनला म्हणतात, बरं एक गोष्ट फक्त सांग की हे सगळं काही सायलीच्या केसच्या संदर्भातच आहे का. तर अर्जुन म्हणतो, हो. आता मात्र सगळ्यांच्या लक्षात येतं की केसच्या निमित्ताने अर्जुनला बाहेर जावं लागत आहे. मम्मा मी आलोच असं म्हणत अर्जुन निघत असतो, परंतु त्याचवेळी अर्जुनला आता चैतन्याचा फोन आलेला असतो. अर्जुन चैतन्याला म्हणतो, बोल चैतन्य. तर चैतन्य अर्जुनला म्हणतो, अर्जुन अरे सोनलच्या बोर्ड एजच्या सर्टिफिकेटसाठी आपण अप्लाय केला होता आणि त्यासाठी कोर्टाने पुन्हा एकदा परवानगी दिली आहे. अर्जुन म्हणतो, फॅन्टॅस्टिक. आता आपल्याला रिपोर्ट जसे हवेत तसे मिळतील. मला खात्री आहे की आता खरे रिपोर्ट आपल्या हातीत असतील. तर चैतन्य म्हणतो, हो नक्कीच, परंतु अर्जुन तू कधी येतोयस. अर्जुन म्हणतो, हो मी आता निघतच आहे आणि आधी तिथे येतो असं म्हणत आता अर्जुन निघत असतो. आता अर्जुन तर निघून जातो, परंतु श्वेताला हॉलमध्ये पोहोचायला इतका उशीर झालेला असतो की अर्जुन कुठे जातोय हे श्वेताला कळालेलं सुद्धा नसतं. श्वेता आता विचारते की मी अर्जुन सरांना जेवायला वाढू का नाही, म्हणजे त्यांनी सकाळपासून काहीच खाल्लं नाहीये ना. तर आता अश्विन श्वेताला म्हणतो, अगं तू आत्ताच बाहेर गेलाय. आता श्वेता विचारते, हो का, ऑफिसला गेलेत का. परंतु अश्विन काही बोलणार तर त्याचवेळी गोलूच्या रडण्याचा आवाज येतो. कल्पनाताई म्हणतात, गोलू उठलाय वाटतं. ज्या श्वेता बघ. आता मात्र श्वेताचा नाईलाज होतो आणि तिला गोलूला पाहायला जावं लागतं. तर दुसरीकडे जेलमध्ये आपल्याला पाहायला मिळतं सगळ्याच कैदी कॉमन सेलमध्ये जेवणासाठी आलेल्या असतात. तिथे सायली सुद्धा असते. तर एका रेणुका नावाच्या कैदीला मुलगा असतो आणि ती तिला खूप मारत असते आणि म्हणते, एक गप्प खा, मगाशी म्हणत होतास की भूक लागली आणि आता का गिळत नाहीयेस, तुझ्यासाठी चांगलं चुंगलं कुठून घेऊन येऊ असं म्हणत ती तिला खूप फटके देत असते. त्याचा छळ करत असते. तो बिचारा पोरगा खूप रडत असतो आणि ते सायलीला पाहवत नाही. सायली म्हणते, थांब ताई, अगं काय करतेस, हे मुलाला शिस्त लावणं आणि त्याला मारणं
या दोन वेगळ्या गोष्टी आहेत ताई. अगं कोर्टाने लहान मुलांना तुमच्याकडे राहण्याची परवानगी का दिली आहे? त्याला आईच प्रेम मिळावं यासाठीच ना? मग तुम्ही त्याच्याशी असं का वागताय? त्याला का मारताय? का त्याला त्रास देताय? तर त्यावेळी रेणुका कैदी सायलीला म्हणतात, तू कोण ग मला सांगणारी? मी माझ्या मुलाचा जीव घेईन नाहीतर काळजी करेन. तू कोण सांगणारी? तर सायली म्हणते, कोणीतरी त्या बाळाची काळजी घ्यायलाच हवी ना. म्हणूनच तर मी सांगते. आता रेणुकताई आपल्या मुलाला हिसकावून घेत असतात आणि म्हणतात, अगोदर याचा जीव घेते आणि मग तुझा जीव घेते. आता असं म्हणत त्या खूप चिडलेल्या असतात. तर दुसरीकडे पाहायला मिळतं श्वेता फोन करते आणि म्हणते, मला नाही माहीत की अर्जुन नक्की कुठे गेला आहे, पण ऑफिसच्या कामासाठी तर नक्कीच गेला नाहीये, कारण तो खूप घाईत गेला आहे. तर महिप शिकरे श्वेताला म्हणतात, म्हणजे तो नक्कीच त्या सायलीच्या केस संदर्भातच शोध घेण्यासाठी गेला असणार. 113% तर श्वेता म्हणते, मला पण असंच काहीतरी वाटते. त्यामुळे तुम्ही त्याच्यावर लक्ष ठेवा. तर इथे सचिन श्वेताला म्हणतो, आणि तू त्याच्या घरावर लक्ष ठेव. तर इथे कल्पनाताई गोलूसाठी जेवण घेऊन येत असतात. तर सचिन म्हणू लागतो, तुला आता त्या घरावर लक्ष ठेवावं लागेल आणि प्रत्येक गोष्ट आम्हाला सांगावी लागेल. तर त्यावेळी महिपशिके श्वेताला म्हणतात, आणि हो जरा जपून. तू कोण आहेस हे कोणाला कळायलाही नको. श्वेता म्हणते, नाही कळणार कोणाला, सत्य कळणार नाही. काळजी करू नका, तुम्ही फक्त लक्ष ठेवा. तर सचिन म्हणतो, तू काळजी करू नकोस. आता आम्ही आमची माणसं अर्जुनच्या मागावर पाठवतोय, पण तू स्वतःची काळजी घे. तिकडे सगळं ठीक आहे ना. आता श्वेता पुढे काही बोलणार, परंतु त्याचवेळी कल्पनाताई रूमचा दरवाजा उघडतात आणि आवाज देत म्हणतात, श्वेता. आता मात्र श्वेता घाबरलेली असते आणि इकडे महिप शिकरे, सचिन आणि राकेशही घाबरतात. परंतु श्वेता त्यावेळी आपला मोबाईल लगेच बाजूला लपून ठेवते. कल्पनाताई म्हणतात, श्वेता, गोलूला भूक लागली असेल ना, भरवून घे. तर श्वेता म्हणते, हो गोलूला भूकच लागली आहे. चला चला गोलू, मम खाऊया. असं म्हणत आता श्वेता लगेच गोलूला भरवायला घेते आणि कल्पना ताईच्याही लक्षात येत नाही की श्वेता फोनवर बोलत होती. तर दुसरीकडे आपल्याला जेलमध्ये पाहायला मिळतं की रेणुका ताई सायलीला म्हणतात, तू कोण ग मला सांगणारी? माझ्या मुलाचं मी काहीही करेन. असं म्हणत त्याला हिसकावून घेत त्याला पुन्हा एकदा त्रास देण्याचा प्रयत्न करत असतात. बिचारा तो मुलगा खूप रडत असतो. आता मात्र त्या ठिकाणी आशाताई येतात आणि सीमाला आवाज देत म्हणतात, सीमा, रेणुकाला तिच्या सेलमध्ये घेऊन जा. रेणुका, तुझं काय चाललंय? हो मागे. असं म्हणत आशाताई रेणुकावर चिडतात. तर कॉन्स्टेबल सीमा रेणुकाला तिच्या सेलमध्ये घेऊन जात असतात आणि म्हणतात, ए रेणुका चल. रेणुका म्हणते, मी कुठेही येणार नाही. तर आशाताई म्हणतात, सीमा, तिला तिच्या सेलमध्ये घेऊन जा. आता मात्र आशाताईंच हे बोलणं सीमाला ऐकावं लागतं आणि सीमा तिला जबरदस्तीने तिच्या जेलमध्ये घेऊन जाते. रेणुका म्हणत असते की तू कोण ग मला सांगणारी? मी जाणार नाही. परंतु शेवटी सीमाताई रेणुकाला तिथून घेऊन जातात. आता सायली त्या मुलाला शांत करते आणि आशाताईंना विचारते, ताई, हा सगळा काय प्रकार आहे? हा रेणुकाचाच मुलगा आहे ना, तरी सुद्धा रेणुका याच्याशी अशा प्रकारे का वागते? तर आशाताई म्हणतात, खरं तर या रेणुकाच डोकं फिरल्यासारखंच वागते. खरं सांगायचं तर भल्या भल्या माणसांनाही कोळ इथे जेलमध्ये राहणं शक्य होत नाही. ते सहन नाही होत. जेलमध्ये राहणं म्हणजे खरंच सोपी गोष्ट नाहीये. ही गोष्ट छिपण्यासारखी नाहीये आणि याचाच रेणुकाला खूप त्रास होतोय. रेणुका कधी कधी असाच आरडाओरडा करते, नाहीतर कधी कधी उघाच रडत बसते आणि तिचा हा मुलगा लहान आहे, त्यामुळे कायद्याने तो तिच्यासोबत राहू शकतो. पण तू बघितलंस ना आई, जवळच तिचे जास्त हाल होतायत. परंतु त्याच्या घरच्यांनी आता अपील केल्या. ते येणार आणि ह्याला घेऊन जाणार. तर सायली म्हणते, म्हणजे आईची आणि मुलाची पोन
पुन्हा एकदा ताटात आशाताई म्हणतात हो परंतु जेलमध्ये तरी तो कसा लहानासा मोठा होईल त्याला त्रास तर होणारच ना. तर सायली म्हणते दोन्हीकडूनही याचाच छळ याचाच त्रास म्हणजे सगळा त्रास बिचाया या छोट्या मुलाने सहन करायचा आहे का. आता सायली मायेनेच त्या छोट्या मुलाला जेवण भरवत असते तर दुसरीकडे अर्जुन इन्स्पेक्टर सावंत आणि चैतन्य डॉक्टरांकडे आलेले असतात. अर्जुन डॉक्टरांना म्हणतो डॉक्टर या सर्टिफिकेटवर माझ्या बायकोच भविष्य अवलंबून त्यामुळे एवढी खबरदारी तर नक्कीच घ्या की यावेळी या रिपोर्टमध्ये कोणतीही चूक व्हायला नको. कोणीही हे रिपोर्ट बदलायला नको. अगदी कोणत्याही परिस्थितीत हे रिपोर्ट खरेच यायला हवेत. तर चैतन्य डॉक्टरांना हणतो डॉक्टर सायली वहिनी निर्दोष असण्याचा पुरावा आमच्या हाती असणं खरंच खूप गरजेचं आहे. ते खूप महत्वाचं आहे. तर डॉक्टर अर्जुनला म्हणतात डोकेट अर्जुन सुभेदार तुम्ही अजिबात काळजी करू नका. मी स्वतः या सगळ्यामध्ये जातीने लक्ष घालेन आणि प्रत्येक पावलाची माहिती मी चैतन्य आणि इन्स्पेक्टर सावंत यांना देत जाईन. मी स्वतः या सगळ्याची टेस्ट करेन आणि मी स्वतः रिपोर्ट बनवेन जेणेकरून यामध्ये कोणताही बदल होणार नाही. परंतु हॉस्पिटलमध्ये काम करणारा एक कर्मचारी या सगळ्यांचं बोलणं ऐकत असतो. तर इथे डॉक्टर अर्जुनला म्हणतात अगोदर आपण पेपरवर करून घेऊ आणि नंतरच टेस्ट करायला घेऊ. आणि त्याचवेळी त्या कर्मचाऱ्याच्या हातून काही फाईल्स खाली पडतात आणि तो घाबरत म्हणतो सॉरी सर. परंतु अर्जुनचा त्याच्यावर बारीक लक्ष असतो. तर दुसरीकडे आपल्याला जेलमध्ये पाहायला मिळतं सायली त्या लहान मुलाला भरवत असते. या नाटक करत म्हणते काय छान अभिनय करते ना सायली. मला तरी असं वाटते की या अभिनयासाठी तिला एखादा अवॉर्ड वगैरे द्यायलाच हवा. म्हणजे लहान मुलांवर आपला किती जीव आहे आपण त्यांना किती माया लावतोय हे दाखवून देण्याची तुझी जी ही काही सायली नाटक आहेत ना त्यासाठी खरंच तुला अवॉर्ड मिळायला हवा. प्रिया आशाताईंना म्हणते आशाताई अगं तू सुद्धा विसरलीयस का. अगं ह्या मुलाला सायलीकडे तू कशी काय देऊ शकतेस. सायली इथे कुठल्या आरोपाखाली आलीय हे तू विसरलीयस का. असं असताना सुद्धा तिच्याकडे लहान मूल तू दिलेस. लहान मूल तिच्याकडे देणं किती धोक्याचं आहे हे तुला माहीत नाहीये का. अल्पवयीन मुलींची तस्करी करून त्यांचा व्हिडिओ काढण्याचा आरोप आहे हिच्यावर आणि असं असताना तू या लहान मुलीला तिच्याचकडे दिलायस. अगं तस्करी करणारी बाई आहे ही उचल त्या मुलाला. तर त्यावेळी इतर कैदीसुद्धा प्रियाच्या बाजूने बोलत म्हणतात हो ना अरे ही बाई खूप डेंजर आहे उचला अगोदर त्या मुलाला इथून. तर दुसरी कैदी आशाताईंना म्हणते आशाताई या बाळाला अगोदर इथून घेऊन ज्या या सायलीचा काही भरोसा नाही याचा जीव सुद्धा घेईल ती. तर प्रिया म्हणते ही फक्त वरवर दाखवत असेल की हिला किती काळजी आहे परंतु हिच्या मनात तर प्लॅनिंग चालू असेलच ना की आपल्या माणसांच्या ताब्यात याला कसं देऊ. आता मात्र सायली चिडते आणि प्रियाला म्हणते प्रिया अगं किती विकृत आहेस तू. तर प्रिया म्हणते विकृत आणि मी बघा सायली कोणाला विकृत म्हणते. सायली विकृत हा शब्द नक्की कोणाच्या गुन्ह्याला टॅग म्हणून शोभून दिसेल याचा विचार केलास का कधी. प्रियाशी बोलण्यात काहीच अर्थ नाही हे सायलीला चांगलंच माहीत असतं आणि म्हणून सायली काहीच बोलत नाही. तर प्रिया सायलीला म्हणते काय झालं खरं बोलते म्हणून वाईट वाटते का. त्रास होतोय का. पण जी गोष्ट हिला करायला वाईट वाटली नाही तर मग आपल्याला बोलायला वाईट का वाटायला हवं. असं म्हणत प्रिया सायलीवर आरोप करायचे काही थांबवत नसते. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं सायली प्रियाला ठणकावून सांगते एक गोष्ट लक्षात ठेवा प्रिया तू ना कोर्ट आहेस ना न्यायाधीश. त्याच्यामुळे माझ्या बाबतीचे निर्णय घेण्याचा तू प्रयत्न करू नकोस किंवा निकाल तर अजिबातच देऊ नकोस. तर दुसरीकडे सेलमध्ये सायली देवाला प्रार्थना करत म्हणते सोनलबद्दलचे पुरावे मिळण्यात यांना यश मिळू देवा. तर इथे मात्र प्रिया घाबरून गेलेली असते. प्रिया म्हणू लागते काही झालं तरी आता मला सायली
आणि अर्जुनवर लक्ष ठेवावाच लागेल. अर्जुन नक्की काय हालचाल करत असेल. तर त्याच वेळी आशाताई सायलीकडे येतात आणि म्हणू लागतात, सायली, तुला भेटायला कोणीतरी आलंय. आता हे प्रिया ऐकते आणि म्हणते की सायलीला भेटायला कोण आलं असेल? यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद.